मित्रांनो, आम्ही मंदिराच्या बाजूला पोचलो आहे. मंदिराच्या बाजूला खूप मोठंसं निवाचं झाड आहे. तर सोम, विघ्नेश आणि साई निवाला एक फळ लागतं, ते फळ पाडतायत. तर सोमने आता फळ पाडलं आहे. सोम, फळ दाखव मला केवढं, कसं आहे ते. कॅच इला फायनली विघ्नेशने हे निवाचं फळ असतं एक, हे बघा निवाचं फळ पाडलं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे निवाचं झाड आहे. हे बघा खूप 50 ते 60 वर्ष जुनं असं निवाचं झाड आहे. निवाची फळं दाखवतो तुम्हाला. हे काही निवाची फळं आहेत. मित्रांनो, तुमच्याकडे काय बोलतात या फळांना सांगा कमेंट करून नक्की. आत्तापर्यंत 2 निवाची फळं वाढलेत. ती आम्ही निवाची फळं तिखट आणि मिठाबरोबर खाणार आहोत. तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच. ते निवाचं फळ जे पाडतायत पोरं, एक प्रकारची अशी काठी आहे, याला आम्ही होल्टा बोलतो. या होल्टाच्या मार्फत विघ्नेश आणि सोहम नीव पाडतायत. मित्रांनो, फायनली नीव पाडून झाले आहेत. नीव पाडून 4-5 नीव पाडलेत सोहम आणि साई, सोहम आणि विघ्नेशनी. तर नीव पाडल्यानंतर आम्ही ते खातोय. तर ते कसे खातोय ते तुम्हाला दाखवतो त्या व्हिडिओमध्ये. आणि त्यास ते सव करण्यासाठी चांदडीचं पान लागतं. हे चांदडीचं पान आहे. हे चांदडीचं पान मी घेतले. हे चांदडीचं झाड पण तुम्हाला दाखवतो. हे चांदडीचं झाड आहे. चांदडीचं झाड आहे. हे चांदडीचं मित्रांनो, हे चांदडीचं पान आहे. चांदडीचं पान मी धुवून घेतोय. घेतल्यानंतर एक नीव घेतला, थोडासा धुतला. घेतल्यानंतर साई पाणी होतं त्याच्यावर, वस्त्र घेतलं, ती धुवून घेतो. बस, आता पाणी दे हातावर. बस, बघा मित्रांनो, नीव कापून झाले. नीव कापून झाल्यानंतर हे बघा दुबई स्टाईलमध्ये मीठ टाकतो आपण. मीठ टाकून झाले, घ्या खावा. हे साई खा. एकच खाणार आहेस काय? जवाब एक नंबर. गावी आल्यानंतर अशी मजा करायला भेटते. मुंबईला काही झाट करता येत नाही. मला खाऊ द्यायला नीव. बस झाली व्हिडिओ आता. उठचल शांता.